सध्या जे पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत, सोनं महाग झालेलं आहे. परवडतंय का हे सामान्य माणसाला? आज महागाईची झळ एवढी लागली आहे लोकांना, म्हणजे आपलं जीवन हे हैराण करून टाकलेलं आहे. या सरकारने आज कांदा तुम्ही बघा, कांद्याचे भाव बघा, बाजारांचे भाव बघा. एक एक नियम हे कुठून काढतायत माहिती नाही, पण संपूर्ण सोनं घेऊ नका, घर खरेदी करू नका, म्हणजे तिथं ऐपतच राहिली नाही. यांनी लोकांना लायकीचे ठेवलेले नाही. आज आमच्यासारख्या पिढीला, म्हणजे आम्ही कामगार क्षेत्रातले होतो, आज आम्हाला आमचा फक्त पी एफची पेन्शन आहे. आज आम्हाला 2,000 रुपये, त्याच्यावर आम्ही आज जीवन जगतोय. आणि यांनी सोनं खरेदी करू नका, तुम्ही म्हणजे खाण्याचं सुद्धा लोकांचे एवढे हाल करून टाकलेले आहेत की विचारू नका. जनमानसामध्ये एवढा आक्रोश आहे लोकांचा की पण लोक बोलू शकत नाही. आणि पेट्रोल डिझेल घेऊ नका, आणि हे लोक ताफ्याच्या ताफ्या गाड्या घेऊन फिरतायत. कळलं? आज आमच्यासारख्या कोकणमध्ये आमचं गाव आहे. दर मे महिन्यात आम्ही गावाला जाणार आहे. आज आम्ही घरी बसलो आहे की आम्हाला यांनी या परिस्थितीतच ठेवलेलं नाही आहे. म्हणजे 2 वेळच्या खाण्याची मौत करून टाकली आहे सामान्य लोकांची. पण आता आपण बाहेर बघितलं तर प्रत्येक गोष्टीत 5-10 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते पेट्रोल डिझेल पर्यंत महिन्याचं बजेट याच्यामुळे कसं कोलमडलंय सर्वसामान्याच्या घरात. तुमच्या घराचा आपण प्रश्न घेऊ. महिन्याचं बजेटच राहिलं नाही. सिलेंडर जो होता तो तुम्ही बघितलं की जो व्यापारी लोकांचा सिलेंडर 993 रुपयांनी, कमर्शियल सिलेंडर 993 रुपयांनी यांनी वाढवला. ॲटोमॅटिक तो वाढवल्यामुळे त्यांचे भाव वाढणारे. आज एखादा कधीतरी महिन्यातला एखादा वार आम्ही बाहेर काहीतरी खायला जायचं ठरवत होतो इतके. आता आमच्यावरती पण नामुष्की आलेली आहे की आम्ही ते सुद्धा करू शकत नाही. अशी या सरकारने करून ठेवलेली सामान्य लोकांची अवस्था आहे. ते म्हणतात